आजचा विषय आहे द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून त्याचा जो अंगठा मागून घेतला तसं करून गुरुदक्षिणा म्हणून, तर त्याच्यावर हा घोर अन्याय का केला हे आपण आज जाणून घेणार. आणि आपल्या सर्वांना माहित आहे एकलव्याची जी कहाणी आहे, कथा आहे, ती फारच म्हणजे विलक्षण कथा आहे महाभारतामध्ये. आणि त्याच्याविषयी बरेच समज गैरसमज आहेत. तर आपल्याला महाभारत ग्रंथाद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या, त्याचं आकलन करून घेणं गरजेचं आहे. तर मुद्दा असा येतो की एकलव्याला भारतामध्ये विशेष करून एक खरा हिरो म्हणून समजण्यात येतं, धनुर्धर विशेष करून. आणि असं म्हटलं जातं की तो खरं तर अर्जुनापेक्षा जास्त श्रेष्ठ धनुर्धर होता. आणि द्रोणाचार्यांना भीती वाटली की मी तर वचन दिले अर्जुनाला, काय वचन दिलेलं आहे की अर्जुन सर्वात श्रेष्ठ धनुर्धर होईल, मी त्याला बनवेन म्हणून. आणि हा जर एकलव्य जर श्रेष्ठ झाला तर मग माझी प्रतिज्ञा कसं होणार. मग त्यामुळे त्याने म्हणे त्याचा अंगठा मागून घेतला, अशी चर्चा होत असते विशेष करून. परंतु आपल्याला वस्तुस्थिती काय ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे. शास्त्र काय सांगते जाणणं खूपच गरजेचं आहे. तर शास्त्रामध्ये अर्थात बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, बऱ्याच चर्चा होत असतात शास्त्रामध्ये. तर त्याच्यामध्ये एकलव्य विषयीची कथा आहे ती आजकालच्या दृष्टीने बघितलं तर काय आहे की एक कोणी न शिकवता शिकणारा विद्यार्थी अशी त्याची स्थिती आहे एकलव्याची. विशेष करून आजकालच्या काळामध्ये की कोणी शिक्षक असावा अशी इतकी इच्छा नसते. आपण कोणाच तरी अंडर राहून किंवा कोणाच तरी निर्देशनाखाली राहून आपण शिकावं अशी इच्छा खूप कमी असते आजकाल. परंतु जे वैदिक काळ होता किंवा वैदिक संस्कृती आहे आपली भारतीय संस्कृती, त्याच्यामध्ये कसं होतं पूर्णपणे स्वतंत्र प्रवृत्तीला तिथं स्थान मिळत नव्हतं. उलट काय होतं की एकमेकांवर अवलंबून राहून आपलं कार्य करणं, एकमेकांशी संबंध चांगला ठेवून. आणि तेच आजकाल आपण बघतोय की एकमेकांशी संबंध चांगला राहील न राहील याचा विचार केला, उलट मी कसं काय करू शकेन माझं मी, याच्यावर जास्त भर दिला जातो. आणि की मी माझं मी, मला हवं ते मी करेन, मला काय कोणाची तमा नाही, मला काय कोणाची आवश्यकता नाही, असे एक भावना होते. आणि जसं विचार केला तर की जसं एकलव्यानं जी धनुर्विद्या शिकली ती द्रोणाचार्यांच्या शिवाय शिकली. आणि असं एक घेऊन जातं की द्रोणाचार्यांच्या शिवाय तो एवढं चांगलं शिकला, म्हणजे याचा अर्थ अर्जुन सुद्धा तेवढं श्रेष्ठ झाला नाही द्रोणाचार्यांना शिकून सुद्धा. तर एकलव्य द्रोणाचार्यांकडे न शिकता सुद्धा त्यांच्या आशीर्वादाशिवायच, चांगलं आशीर्वाद किंवा त्यांच्या अनुमतीशिवायच हा एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकला, असं एक लोकांमध्ये चर्चा आहे. तर त्यामुळं एक असा एक गोष्टीला जास्त म्हणजे जोर दिला जातो किंवा अशा गोष्टींची चर्चा जास्त केली जाते की मग आम्ही पण तसंच एकलव्यासारखं आम्ही पण करू, आम्हाला कोणी शिक्षकाची गुरुची आवश्यकता नाही आणि आम्ही आमचं सगळं करू शकतो, अशी एक भावना वाढीस लागते. ही जे एकलव्याची कथा योग्य रीतीने नाही जाणून घेतली तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता म्हणजे आध्यात्मिक गुरुला किंवा गुरुला समर्पित झाल्याशिवाय ज्ञान मिळू शकतं अशी जी स्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की आजकाल काय अशी एक मनोवृत्ती झालेली आहे की एक कुणाकडं झुकायचं नाही आपण. आणि अशामुळं काय की मी झुकलो तर काय माझी थोडी कमतरता आहे ती माझी, किंवा ती माझी काय एक कमजोरी आहे माझी, मी झुकतोय कोणाकडं, शरणागती घेणं म्हणजे. म्हणूनच काय होतं की एकलव्याला आजकालच्या समाजामध्ये खूप जास्त महत्व दिलं. का बरं? कारण बघा एकलव्याचा गुरुशिवाय शिकला, गुरु नको म्हणून बिघडलं पुढे स्वतः शिकला तो. तर असा एक भाव वाढी लागतो. आणि त्यामुळे होतंय काय, अडचणीच येते की आपण जी समर्पणाची भावना घालून बसल्यामुळं समर्पण नसताना तसंच शिकून घेतलं आपण गुरुशिवाय, तर आपली जी आध्यात्मिक उन्नती व्हायला हवी ती होणार नाही. हा फार मोठा धोका आहे. आता आपण बघूया महाभारतामध्ये एकलव्याच्या संदर्भात काय काय वर्णन केलं त्याची थोडं आपण काय करूया
पाहणी करूया, म्हणजे आपल्याला कळेल की महाभारत काय सांगतं बरं नेमकं. आता एकलव्य जो होता, एका आदिवासी समाजामध्ये त्याचा जन्म झालाय. निषाद म्हणून एका जमातीमध्ये त्याचा जन्म झाला. आणि त्यावेळेला अशी स्थिती होती की ती जी एक जमात होती की ते म्हणजे काही विशेष करून समाजाला थोडं अडथळा आणणारी, विघ्न आणणारी कार्य त्यांच्याकडून केली जात होती. म्हणून जे लोक कायद्याचं गंभीरतेने पालन करतायत आणि विशेष करून जे कुरु वंश होता ना, किंवा कुरु वंशीयांचं जे प्रशासन होतं, त्याच्यामध्ये हे लोक काय करायचे, फार अडथळा आणायचे. सामाजिक काय करायचे, त्यांना त्रास देणं म्हणा, किंवा त्यांच्याकडनं एवढं चांगलं कार्य घडत नव्हतं त्या लोकांकडनं, हे जे कोणी होते निषाद त्यांच्याकडून. आणि म्हणून काय केलं की त्यांना अशी जागा दिली जंगलामध्ये की त्यांनी त्या जंगलामध्ये राहावं, त्यांची तिथं सोय केली, तिथं राहावं, जेणेकरून काय होईल ते त्यांच्या पद्धतीने ते आरामात राहू शकतील. आणि जे बाकीचे नागरिक आहेत समाजात राहणारे, ते चांगल्या गुण्यागोविंदाने राहू शकतील. त्यामुळं त्यांचा पण अनादर केला गेला नाही, त्यांना पण एक समाजातलेच लोक आहेत पण ते त्यांना तसं त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं, असं उल्लेख आहे. पण झालं असं की त्या लोकांना तिथं राहून काय समाधान वाटेन झालं, कारण त्यांच्यातली जी प्रवृत्ती होती आसुरी प्रवृत्ती, त्यामुळे काय झालं की ते इतरांना त्रास द्यायची प्रवृत्ती त्यांच्यात असल्यामुळं ते काय करू लागले की मग इथे येऊन पण ते त्रास देणं अजून म्हणून व्हायचं. मग अशा स्थितीमध्येच एकलव्यानं काय केलं, एकलव्य पण त्यांच्यातूनच आलेला होता. आणि एकलव्य आला की त्यानं काय केलं, तो द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्या द्रोणाचार्यांचं जे गुरुकुल होतं, त्या गुरुकुलामध्ये जाऊन त्याने काय केलं, त्याने आपला मुद्दा मांडला की म्हणे मला आपल्याकडून धनुर्विद्या शिकायची आहे. आणि शिकायचे म्हटल्यावर जेव्हा द्रोणाचार्याने म्हटलं की नाही म्हणे, खरं तर मी कुरु राज्याच्या वतीनं मी हे शिकवतोय आणि त्यांच्या वतीने गुरुकुल मी चालवत असल्यामुळं, आणि मी जे कोणी कुरु वंशाच्या हिताच्या विरुद्ध आहेत अशांना मी शिकवणं हे काही योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून असं सांगितलं, हे कारण त्यांनी सांगितलं. आता मुद्दा असा येतोय की जेव्हा त्याने असं सांगितल्यावर बाह्य दृष्टीने लोक असं म्हणतील की द्रोणाचार्य का नको म्हटले, कारण तो एकलव्य क्षत्रिय नव्हता, आदिवासी समाजातला होता, म्हणून त्याला शिकण्यासाठी काय केलं त्यांनी शिकू दिलं नाही, असे एक विचार केला. किंवा द्रोणाचार्य अतिशय संकुचित मनोवृत्तीचे होते, तर त्यामध्ये शिकू दिलं नाही, त्यांनी त्याला शिकवलं नाही, अशी एक चर्चा केली जाते. आता बघा, आपण थोडी याविषयी थोडं जाणून घेऊया. जेव्हा द्रोणाचार्यांनी जर ते संकुचित मनोवृत्ती जर असते, किंवा स्वार्थी असते, किंवा आत्मकेंद्रित स्वतःविषयी विचार करणारे असते, तर असं असेल तर मग त्यांनी जो धृष्टद्युम्न होता, द्रुपद राजाचा मुलगा, त्याला का बरं त्यांनी शिष्य म्हणून स्वीकार केलं असतं? त्यांना माहित होतं, भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे, त्यांना माहित आहे द्रोणाचार्याने की हा जो धृष्टद्युम्न आहे हा द्रुपद राजाचा मुलगा आहे, आणि द्रुपद आणि द्रोणाचार्य यांच्यामध्ये शत्रुत्व होतं. आणि जेव्हा द्रोणाचार्य आणि द्रुपद दोघं जण मित्र होते, गुरुकुलामध्ये शिकत होते भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये, आणि तेव्हा हा इतका प्रभावित झाला द्रुपद त्या लहान वयामध्ये की द्रोणाचार्य सांगितलं, बघ म्हणे माझे वडील तर राजा आहेत, पण पुढे मी जेव्हा राजा बनेन अर्धा वाटा तुझा असणार आहे म्हणून. आणि जेव्हा पुन्हा द्रोणाचार्य जाऊन तिथं प्रयत्न केला, कारण घरची प्रचंड गरिबी होती, मुलांना खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, अगदी लहान दूधही नसायचं प्यायला, गाय पण नव्हती त्यांच्याकडं. पत्नीनं बिलवणी केली, म्हणे तुम्ही काहीतरी करा आता. मग द्रोणाचार्यानं आठवलं, हो बरोबर आहे म्हणे, माझा मित्र आता राजा झालाय आणि त्याने शब्द दिला होता मला, तो नक्कीच पाळेल. त्या भावाने तर द्रोणाचार्य ते गेले खरं, पण द्रुपद राजाने अपमान केला की अरे म्हणे, जी मित्रता आहे ती जे योग्य ते दोन योग्य असलेल्या व्यक्तींमुळेच होत असते, आणि तू एवढा गरीब आहेस आणि मी एवढा श्रीमंत, कशी मित्रता होणारच नाही, त्यामुळे ते काय तुला मी देण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्यांनी काय केलं, आपल्याला कथा माहितच आहे की तेव्हा द्रोणाचार्यांनी अर्जुनाला आधी बाकीच्यांना पाठवलं, पण ते द्रुपदाला धरू शकले, पुन्हा मग अर्जुनाला पाठवलं, त्याने बांधून आणलं द्रुपदला, त्याला हारून.
आणि यांनी काहीच केलं नाही, फक्त अर्ध राज्य घेतलं आणि अर्ध तो पाठवलं. आणि मग चिडून जाऊन त्यांनी काय केलं, द्रुपद राजानं असा यज्ञ केला, त्याद्वारे कोण प्रकट झाला, दृष्टद्युम्न. द्रौपदी पण प्रकट झाली. दृष्टद्युम्न प्रकट झाला तर दृष्टद्युम्नच्या त्याच्या जे प्रकट झाला यज्ञाचा त्याचा उद्देशच होता द्रुपदाचा की यानं कुणाची हत्या करावी, द्रोणाचार्याची. तशा भावनेने यज्ञ करताना असं सांगितलं त्यांनी की असा मला पुत्र पाहिजे जो द्रोणाचार्यांचा वध करेल. आता तो दृष्टद्युम्न जातोय कोणाकडे शिकायला, धनुर्विद्या, द्रोणाचार्यांकडे जातो. द्रोणाचार्यांना निश्चित माहिती आहे की हा द्रुपदचा मुलगा आहे, हा मला मारण्यासाठी माझ्याकडे शिकतोय. तरी पण त्यांनी काय केलं नाही, त्यांनी त्याला नकार दिला नाही. आता म्हणतील मग तो क्षत्रिय होता, नाही ते कारण नाही. तर क्षत्रिय असला तरी तो मारण्याकडे टाळायचं होतं. मुद्दा असा होता, माझा मुद्दा कळेल आपल्याला, की त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की द्रोणाचार्य हे फारच म्हणजे अगदी कुठं अडकाठीचं धोंड त्यांचं नसायचं. खरं तर ते सहजरीतीनं सर्वांना ज्ञान देण्यासाठी तयार असायचे आणि विशेष करून जो योग्य पात्र आहे त्याला ते काय करायचे, लगेच ज्ञान द्यायला तयार असायचे. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा योग्य नाहीये, मग त्याला योग्य नाही म्हणण्यापेक्षा ह्याला जर मी धनुर्विद्या ज्ञान दिलं एखाद्याला, तो त्याचा जर दुरुपयोग करत असेल तर त्याला ज्ञान देणं चुकीचं. आता असा प्रश्न निघेल ना, मग दृष्टद्युम्न तर ह्यांनाच मारणार होता, मग ते द्यायला नको होतं. पण दृष्टद्युम्न ह्यांना जरी मारणार असला तर त्या धर्मयुद्धामध्ये त्याचे क्षत्रियाचे गुण पण होते, त्याची पण चर्चा करूया आपण. एकलव्याचा मुद्दा फार एक नाजूक मुद्दा आहे, आपण शास्त्राच्या आधारे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि एकलव्याला जे सांगितलं, कारण त्यांना माहितीये की एकलव्यामध्ये धनुर्विद्या शिकण्याची खूप इच्छा आहे, पण धनुर्विद्या शिकल्यानंतर त्याचा जो उपयोग करायला हवा त्यानं, तो चांगला उपयोग नाही करणार. कारण त्यांना माहीतच होतं की एकलव्य किंवा ते सगळे त्यांचे जे लोक होते ते सगळे काय करायचे, इथं समाजामध्ये येऊन फार विध्वंस कृत्य करायचे. आणि त्यामुळे यांच्या लक्षात की धनुर्विद्या शिकून काय करणार आहे, तर दुरुपयोगच करणार आहे. सर्वसामान्य लोकांना त्रास होणार याच्याकडनं. त्यामुळे याला शिकवणं तेवढं सोयीचं नाही होणार, म्हणून त्याला ज्ञान देणं, त्यांना मनानं ओळखलं की याचा काय दुरुपयोग होणार आहे, त्यामुळे त्यांनी टाळलं त्याला शिकवायचं. तर मुद्दा हाच आहे की द्रोणाचार्याने जाणलं की हा काय आहे की म्हणजे जे क्षत्रियाकडे जे क्षत्रियाचं जे लक्षण असायला हवं ते त्याच्यात नाही. मग आपण मग क्षत्रियाचं काय लक्षण, बरं क्षत्रियाचं लक्षण आहे, क्षत्रिय शब्दामध्येच आहे ना, क्षत्रायते इथे क्षत्रिय. क्षत म्हणजे क्षती, इजा पोचणं, त्रास, दुःख होणं, म्हणजे प्रजेला त्रास होण्यापासून जो वाचवतो, संरक्षण करतो, तो क्षत्रिय, अशी त्याची व्याख्या किंवा परिभाषा. तर जे यांनी ओळखलं द्रोणाचार्याने की हा जो एकलव्य याला जर मी विद्या शिकवली तर लोकांना त्रास होऊन येऊन वाचवण्यासाठी हे विद्येचा उपयोग नाही करणार. जे त्रास देतात त्यांना मारून किंवा त्यांना म्हणजे त्यांच्यावर दहशत हे करून चांगल्या लोकांना व्यवस्थित, असं नव्हतं. कशाला ना, असं नसल्यामुळं बघा द्रोणाचार्य हे फार अनुभवी शिक्षक आहेत. त्यांनी लगेच ओळखलं याला ज्ञान दिलं हा काय करणार आहे, हा त्याचा दुरुपयोग करणार, मिसयूज करणार. तर त्यामुळे त्यांनी नाकारलं त्याला. आणि एखादा क्षत्रिय कोण बनतं बरं, एखादा धनुर्विद्येमध्ये तरबेज आहे म्हणून तो क्षत्रिय बनतो असं नाहीये. आणि हा पण मुद्दा आहे की जन्मानं क्षत्रिय असो नाही, कर्मानच. आता दृष्टद्युम्न होता, तो तर जन्मानं काही यज्ञातून प्रकट झाला, त्याला क्षत्रिय काहीच नाही. पण जेव्हा द्रोणाचार्याने जाणलं की ह्याला जर ज्ञान दिलं काय करेल, हा लोकांना धर्मयुद्धामध्ये उपयोग करेल, भलेही माझ्या विरुद्ध करेल, पण धर्मयुद्धामध्ये क्षत्रिय जशी युद्ध तशा पण युद्ध करणार आहे. त्यामुळे त्याला त्याचं वावगं नाही वाटलं त्याला शिकवण्यामध्ये. पण एकलव्य तर काय करेल, एकलव्य समाजातल्या चांगल्या लोकांना पण त्रास देईल ही भीती होती. त्यामुळे निश्चित झालं की एखादा क्षत्रिय त्याच्या धनुर्विद्येच्या म्हणजे जे काय त्याच्यात कौशल्य आहे त्याच्यानुसार ठरत नसून कशानुसार की प्रजेला किंवा इतरांचं रक्षण किंवा संरक्षण करण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे ती बघू. एखादा ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्माला आला म्हणूनच ब्राह्मण नाही, तर तो ब्राह्मणाप्रमाणे आचरण असेल त्याचं
लक्षण मग ब्राह्मण. जर भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशा. गुण आणि कर्माने विभाग जन्माने नाही. जे वृषभदेव भगवंत त्यांची 100 मुलं होती त्यापैकी सगळीच मुलं वृषभदेव राजा तर भगवंतात पण एक क्षत्रियच्या रूपात पण आहेत. पण त्याने असं नाही केलं, असं नाही झालं की त्यांनी सगळी 100 वर क्षत्रिय नाही झाली. काही मुलं संत झाले, काही वैष्णव बनले, काही ब्राह्मण झाले, काही राजे क्षत्रिय बनले. त्यामुळं जन्मानं विभागणी नाहीच केली, कर्माने केलेली, गुण आणि कर्माने. तर एक गुण आणि कर्म पाहिलं एकलव्यमध्ये, ते दिसून आलं नाही त्यांना. ओळखलं की ह्याला जर दिलं तर ते दुरुपयोग करणार. एखादा व्यक्ती आहे चोरी करणार आहे आणि आपण काय केलं, चोरी करणाऱ्या व्यक्तीला आपण म्हटलं की चला एवढे माझ्याकडचे 5 लाख रुपये तू नेऊन दे बाबा व्यवस्थित विश्वासाने. मग आपण काय विश्वास ठेवणार त्याच्यावर. चोरी करत आधी करतोच आहे तो, हे मिळाल्यावर त्याला अजून बरं झालं, मग काहीतरी तो फसवण्याची शक्यता आहे. त्यामुळं तर एखाद्या सुधारणा होत असेल तर गोष्ट वेगळी. पण द्रोणाचार्यांनी बघितली की याला आता हे ज्ञान देणं काय योग्य नाहीये. आणि आणि असं पण नाही केलं त्यांनी की अनादर केला त्याचा, तो शूद्र आहे, तो या जातीचा, असं काही उल्लेख कुठंच केला नाही महाभारतामध्ये. उलट त्यांनी ओळखले की हा काय, हा त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणार नाही, प्रजेच्या रक्षणासाठी करणार नाही, त्याने ओळखलं. आणि बघा तरी पण झालं असं की एकलव्याने जेव्हा ऐकलं द्रोणाचार्यांकडनं की ते आपल्या धनुर्विद्या देणार नाहीत म्हणून, तर तो निराश झाला फार. आणि निराश होऊन तिथनं निघून गेला. आणि त्याची इच्छा होती शिकण्याची. बघा धनुर्विद्या शिकण्याची इच्छा खूप आहे त्याच्यामध्ये, इच्छा होती. आणि त्याने काय केलं, त्यांनी द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली. ऐकलं असेलच, द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली त्यांनी. आणि मूर्ती बनवून काय केलं, मूर्ती बनवून तो तिथं त्या मूर्तीच्या समोर थांबून सगळं शिकू लागला जे का धनुर्विद्या. असं पण म्हटलं जातं की जेव्हा द्रोणाचार्य पांडवांना आणि कौरवांना धनुर्विद्या शिकवत होते तेव्हा हा जो एकलव्य इथनं झाडाच्या आडून ते पाहायचा, तिथे इकडे प्रॅक्टिस करायचा, असं पण उल्लेख आहे. म्हणजे आपण समजू शकतो की तो काय करतो, अशा पद्धतीनं तो शिकायचा प्रयत्न करतोय. तर त्यांना न कळता तर बऱ्याच काळ काय झालं की तो शिकणं सगळं शिकून घेतलं त्यांनी. बघा एखाद्या म्हणजे चिकाटी असं शिकणं काय अवघड नाही, पहिलं कुठली पण गोष्ट असेल. एखादा गायक असेल, गायिका असेल, ते जन्मजात त्यांचा आवाज जरी चांगला असेल किती, तरी पण त्याला ते आवाज चांगला असला तरी सुद्धा त्याला संगीताची लयबद्धता आहे, त्याच्याद्वारे तसं गायलं तरच त्याला महत्व आहे. एखादा खूप सुंदर आवाज आहे पण त्याला सूर ताल माहित नसेल, ते सुंदर आवाज सुद्धा आपल्याला कर्कश वाटू लागतो. बरोबर. हे ना, हे कोकिळा आहे, तर कोकिळा दिसायला जरी काळी असली तरी पण तिचा जो मधुर आवाज आहे, तर त्या मधुर आवाजामुळे लक्षात, मधुर आवाजामुळे सगळे प्रभावित होतं. तर त्याच पद्धतीनं इथं काय झालंय की त्यानं ते सगळं शिकून घेतलं अशा पद्धतीनं. आणि शिकून झाला तो फार तरबेज झाला बरं का, एक्सपर्ट झाला. एक्सपर्ट झाला सगळं, त्याला ते जमलं सगळं, धरून एवढं एकदम हे झाला, फार त्याला विशेष प्रावीण्य मिळवलं त्याच्यामध्ये. अर्थात आता पण अजून कोणाला माहित नाही, द्रोणाचार्यांना माहित नाहीये, पांडवांना माहित नाही, कौरवांना माहित नाही की एकलव्य नावाचा आहे कोणी, त्याने सगळं शिकलंय, असं कुठंच कोणाला अजून कळलेलं नाही. आता बघा त्यांना कधी कळलं हे बघा, तशी विलक्षण गोष्ट आहे, त्यांना कधी कळलं. आणि ते कळल्यामुळे त्या सर्वांना आश्चर्य आणि भीती पण वाटली, धक्का पण बसला, हे पण आपल्याला कळून येईल. झालं काय, एक दिवस द्रोणाचार्य आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे कौरव आणि पांडव त्यांना शिकवत असताना एकदा एका जंगलातून निघालेले होते. आणि जंगलात त्यांनी पाहिलं की विष्णू अर्जुनाने पाहिलं की एक कुत्रा दिसला अर्जुनांसमोर. आणि कुत्र्याचं तोंड पूर्णपणे बाणाने शिवून टाकले दिसलं, बाणाने पॅक केलेलं होतं. म्हणजे असं बाण त्या कुत्र्यावर मारले होते की कुत्र्याचा मृत्यू नाही झाला, पण तोंड आपोआप बंद झालं. म्हणजे कुत्रा भुंकत असणार तिथं, तर त्या भुंकणं थांबवण्याचं त्यांनी काय केलं ना, तोंडच बंद करून टाकलं कुत्र्याचं. हे अर्जुनाने पाहिलं. अर्जुनाला क्षणभर एकदम आश्चर्य वाटलं, एवढं एवढं कौशल्य कोण असेल बाबा तो धनुर्धर, त्याला फार विशेष वाटलं अर्जुनाला, नाही का. खरंच आहे ना, आपण कुत्र्याला मारायला सांगितलं तर तोंड बंद करा म्हटलं, कुत्र्यात पोटात जाईल मारल्यावर तर कुठेतरी गडबड होण्याची शक्यता. एवढे बाणावर त्यांनी तोंड बंद करण्याचं त्याला, म्हणजे याचा अर्थ
चांगलं तर अर्जुनाने पण ओळखलं. अर्जुनाने काय केलं मग, पाहिलं हे सगळं आणि पाहून लगेच तो गेला कुठं, द्रोणाचार्यांना सांगायला गेला. तो त्याला त्याला काही बरं वाटलं नाही अर्जुनाला, की कुत्रा भोंकणाऱ्या कुत्र्याला त्याचं भोंकणं थांबवायची ही पद्धत अर्जुनाला आवडली नाही. खरं सांगा बरं, नाही का? तर कुत्रा भोंकणं थांबवण्यासाठी त्याचं तोंड जर बाणाने शिवून बंदच काय केलं तर मग काय, ते काय फार मोठं हे वाटत नाही ना आपल्याला. पण झालं कसं बघा, आता पुढे काय होत आहे की त्याला आश्चर्य वाटलंच आणि पण लगेच त्याने काय केलं, त्याला थोडं धोक्याची सूचना, पण धोक्याची जसं म्हणतो ना, धोक्याचा अलार्म म्हणतो ना, तसं त्यांना एक धोके मला थोडंसं काय जाणवलं, काहीतरी धोका आहे बाबा असं किती झालं जाणवलं. आणि लगेच तातडीनं अर्जुन तिथून निघाला आणि अर्जुन निघून त्याने काय केलं, तातडीनं यासाठी त्याला धक्का बसला नाही काय महाभारतामध्ये की आता मला तो हे देणारा शह देणारा दुसरा कोणतरी आहे, कोण धक्का बसला असं नाही. त्याच्या लक्षात आलं की हे जे काय त्यांनी केलेलं आहे, एका छोट्या प्राण्याच्या, ते काय वाघ सिंह नाही कुत्रा, म्हणजे कुत्रा काय एवढं म्हणजे हे नाही, घातक नाही वाघ सिंहासारखं. तर ते कुत्रा भोंकणाऱ्या कुत्र्याच त्याला शांत करण्यासाठी बाणाचा उपयोग करून हे केले. याचा अर्थ ते काय म्हणजे एक वाघ आणि सिंहाच्या पुढं कुत्रा तर एकदम किरकोळ प्राणी, असं काय फार विशेष नाही. तर त्याचा भोंकणं थांबवण्यासाठी तुम्ही बाणाचा उपयोग करतात, याचा अर्थ काय, अर्जुनाच्या लक्षात आलं की काय धोका आहे, हे काय चांगलं लक्षण दिसतं. अर्जुन लगेच जाणलं आणि अर्थात मला तर कौतुक पण केलं की चांगलं कौशल्य आहे या व्यक्तीमध्ये जो कोणी असतं ते, पण वापर मात्र चुकीचा आहे. म्हणून त्या लक्षात आलं की याचं काय होणार आहे, या व्यक्तीला अशी जर प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळालं, हा काय करणार, नक्कीच गैरवापर वाढणार आहे. तर एक झलक आहे नुसती. मग त्यानंतर मग द्रोणाचार्यांना अर्जुन सांगायला गेला. अर्जुन म्हणाला की असं असं झालेलं आहे, असं मी पाहिलं. आणि असं ऐकताच लगेच द्रोणाचार्यांना पण लक्षात आलं. द्रोणाचार्य लगेच निघाल तिथं. द्रोणाचार्य लगेच निघाले आणि द्रोणाचार्याने काय केलं, लगेच जाऊन तिथं बघितलं त्यांनी. आणि बघून त्यांनी काय केलं, तर गेले तिथं, त्याला विचारलं की बाबा तू कोण आहेस. आता द्रोणाचार्य बघता तो लगेच झोपला, प्रणाम केला त्याला. द्रोणाचार्य विचारलं तू कोण आहेस, कोण आहेस म्हटल्यावर तो जो एकलव्य काय म्हणाला, म्हणजे एकलव्य म्हणाला की मी तर आपला शिष्य आहे. मग तशी गोष्ट आहे, तो म्हणतो मी तुमचा शिष्य आहे. खर तर त्या द्रोणाचार्याने शिकवायला नकार दिलेला आहे, माहितीये ना. शिकवायला तयार होते का द्रोणाचार्य, शिकवायला तयार नव्हते. पण तरी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, तो तयार झालेला आहे आणि म्हणतो तुमचा शिष्य आहे. आज द्रोणाचार्याने प्रश्न पडला, अरे मी शिकवलं नाही. त्याला आठवलं मी नको म्हटलं तर, तरी पण हा शिकलाय, म्हणे मी तुमचा शिष्य आहे. असं म्हटल्यावर द्रोणाचार्यांनी फार गंभीरतेने विचार केला. त्यांनी पाहिलं स्थिती फार गंभीर आहे, ओळखलं लगेच. आणि आता वरवर असं दिसेल की द्रोणाचार्यांना का धक्का बसला, कारण त्यांनी विचार केला की द्रोणाचार्यांनी प्यारेच्या मी अर्जुनाला मी सांगितलं होतं की तुला मी सर्वश्रेष्ठ धनु तू असणार आहेस म्हणून, आणि माझे शब्द आहेत हे एकलव्यामुळे खोटे ठरतील, असं आपल्याला वाटलं की किंवा एखाद्याला की असं झालं असेल. तर म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, म्हणून त्या लगेच आपली जी प्रतिज्ञा किंवा आपलं जे श्रेष्ठत्व, माझे शब्द टिकून राहावेत, अशा भावनेनं त्यांनी काय केलं, त्या द्रोणाचार्यांनी त्याला गुरुदक्षिणा हे केली. असं वाटतंय, माहिती आहे ना गुरुदक्षिणा काय केली. एकलव्याला द्रोणाचार्य म्हणाले, बर म्हणे बघ की तुला ठीक आहे, गुरु आहे तुझा, मग गुरुदर्शन द्यावं लागेल. तुम्हाला काय सांगा तुम्ही देऊ शकतो. उजव्या हातात अंगठा लगेच कापून दिला ते. आता ही गोष्ट महत्वाची. त्यानं आता बघ कसं किती गोंधळ होतो. जर तसं असतं, आत्ताचा आज्ञाधारक आहे म्हटलं ठीक आहे, लगेच आज्ञा पाळली त्यानं, लगेच अंगठा काढू कापून कोण देतंय का, असं दिलं लगेच. तर एवढा जर त्याला आज्ञाधारकपणा असता, आधी जेव्हा त्याच्या गुरुने सांगितलं तुला मी शिकवत नाही म्हणून, तरी पण त्यांच्या परस्पर का शिकला बरं, त्यांची स्मृती करून. आणि ते पण ते शिकवताना ते पाहून
म्हणजे काय झालेलं आहे की गुरुच्या वचनाची पूर्तता, सगळ्याच वचनाची पूर्तता, जे पाहिजे तेवढंच आपण लागू करून घ्यायचं आणि जे नको असेल ते घ्यायचं नाही, असं झालं ना. म्हणजे गुरुकडनं ज्ञान घेतलं तर पूर्णच वापरायचं नाही, नको तर वाटतंय हे माझ्या फायद्यासाठी त्याला हे घेतो ते नको, असं झालं ना. तर असा मुद्दा उपस्थित होतो. आणि दुसरं, द्रोणाचार्यांनी विचार केला की एवढं चांगलं याच्यात कौशल्य पण याच्यामध्ये क्षत्रियाचं लक्षण नाही. कारण खरा क्षत्रिय असतं त्याने कुत्र्या तोंड बंद केलंच नसतं, त्याला कुत्र्याच्या भोकड्याला काहीच वाटलं नसतं. बरोबर, क्षत्रिय निघाला धिप्पाड क्षत्रिय करा, कुत्र जसं प्रभात उदाहरण देतात ना, हत्ती चालला असेल समजा, हत्ती जर चालला असेल तर आणि मागं कुत्रे भुंकत असतील, हत्ती का मागं वळून पाहतो का, कोण बरं मला काय करते बघू आता, किंवा असं म्हणणं नाही म्हणत मी की त्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळं मागणे येण्यामुळं हत्ती फार विचलित झालेले आहेत किंवा आता काय होईल, कुत्र काय करत, असं काहीच होत. हत्ती आरामात चाललेले आहेत पुढं, काय कसे तमा न बाळगता त्या भुंकण्याला कुत्राचा काही विषय वाटत. तसं तर त्या हत्तीला त्या सोंडेनं किंवा ते पायदळी तोडवायला काय वेळ लागतोय, कुत्र्याला किती वेळ लागतो, पण तसं ते का नाही केलं तर ते हत्ती, कारण त्याला म्हणजे काय करणार भोंकून, काय मोठी गोष्ट. आपण जातो की नाही, आपण गाडी चालवताना वगैरे कधी कधी थोडं शहराच्या बाहेर वगैरे गेले की एखादं कुत्र एवढं एवढं आपल्या सोबत बरंच लांब येतं, तर आपण काय ते थोडी भीती वाटेल आपल्याला, पण याचा अर्थ त्या कुत्र्याला मारण्याचा किंवा त्याचं भोंकणं थांबवण्याचा असं काही प्रयत्न करतो. उलट काय झालं की त्या कुत्र्यामध्ये जी भोंकण्याची प्रवृत्ती, त्याचा एक स्वभाव आहे भोंकणं, नाही का, त्याचा भोंकण्याचा स्वभाव आहे, तोच बंद करून टाकला, हे राहून घेतला. आता ते कुत्रं भोंकणारच नाही आता, तर त्याला कसं खायचं हा पण मुद्दाच आहे आता. बरोबर, म्हणजे आपण काय एका दृष्टीने काय केलं, आणि ते काय फार त्रासदायक पण झालेलं नव्हतं, इतरांना त्रास होतो म्हणून रक्षण करणं. कुत्रा चावत सुटल्या सर्वांना, मग ठीक आहे मारलं, गोष्ट वेगळी, तसं काहीच नाही. आणि एकलव्यानं भोंकला असेल आणि एकलव्याला काय त्यांनी जर तसं बाण हे न का त्याला जर नुसतं आपल्याला कुत्रा तर आपण काय करतो, हकलतो म्हणा, काही खायला देतो तरच काहीतरी करतो, छोटे दगड तरी मारतो आपण लांब, त्याला लागू देत नाही आपण, असं झालं असतं. पण त्याला म्हटलं माझ्याकडे एवढी धनुर्विद्या आहे, आता बघा त्याचा उपयोग कसा करायचा माहित नाही त्याला. अडचण आहे ना. एखाद्याला समजा मी आपण काहीतरी मोठं पद दिलं, पण त्याला माहितच नाही, एखादा सांगितलं की तुम्ही आमचे डॉक्टर आहे, अहो मी 10वी झालोय, हे असं काय, हे इंजेक्शन असं द्यायचं, असं हे सगळं औषध आहे द्या तुम्ही, मग सगळं पटापट मरू लागले पेशंट. का हो काय झालं, अहो ते गडबड झाली अशी. तर त्यामुळे काळजी घेणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी ओळखलं की आता मात्र धोका आहे बाबा, याला जर असं जरा शिकत राहिला तर याचा दुरुपयोग करून फार मोठा गोंधळ होईल. त्यामुळे त्यांनी लगेच विचार करून काय केला, उजवा अंगठा मागितला आणि गुरुदक्षिणेमध्ये स्वीकार केला, तुम्ही जे काय मागता ते देईन म्हणे. तर उजवा अंगठा दिला एकलव्यानं. तर जेव्हा एखादी कथा आहे, कथानक आहे, त्या कथानकची एकच बाजू बघून चालत नाही, दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. कुठल्या एक बाजू म्हणजे काय, बघा त्याने गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला, मग चांगली गोष्ट आहे, दिला बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्याने काय केलं, नंतर काय केलं अजून माहित नाही आपल्याला. तो थांबला नाही, द्रोणाचार्यांच्या त्याने ते थांबवावं धनुर्विद्या, जेणे आता अंगठा कापल्यामध्ये काही शिकू शकणार नाही, आणि त्याचा त्रास इतरांना होणार नाही. बघा द्रोणाचार्यांचा किती मोठा भाव आहे, असा मुद्दा नव्हता की अर्जुनापेक्षा हा श्रेष्ठ होईल, माझं हे कमी होईल, महत्व नाही, त्यामुळे नाही. उलट त्यांनी पाहिलं की हा जर शिकला अजून तर काय होईल, समाजामध्ये त्रास होणार, कारण हा त्याच्या धनुचा उपयोग नाही, दुरुपयोगच करणार, सदुपयोग करणार, असं त्याने ओळखलं. आणि त्यांनी काय केलं की जेव्हा द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणून एखादा जर गौरव केला जात असेल, ह्याला कोणाला, एकलव्याला, तो गुरुभक्त, गुरुभक्ती असं त्याला बरंच लेबल लावलं जातं, किंवा किती मोठं त्याचं वैशिष्ट्य, त्याने ऐकलं, गुरुन सांगितल्या, अंगठा दिला. पण आता मुद्दा विचारा घेतला आपण की पहिलं तेव्हा का नाही ऐकलं, मग नको म्हटलं, नको म्हणलं, लगेच काय करणार होतं त्यांनी, सोडून द्यायचं होतं, टाळायचं होतं. पण त्याच्यामध्ये काय होतं, कौशल्य होतं, शिकायची इच्छा होती, आणि त्याला वाटलं की आपण काय करावं, गुरुशिवायच आपण शिकावं. म्हणजे ह्याला हे कळतं की आपल्याला हे संस्काराचा अभाव आहे,
तर त्याने ओळखायला होते की आपण क्षत्रियचे गुण नाहीत आपल्यामध्ये इतरांचं रक्षण करण्याचे, तर त्यामुळं आपण हे घेणं, हे ज्ञान घेणं योग्य नाही हे तो समजू शकला नाही. असं एखादा शिकत असेल पण त्याला म्हटलं का शिकतो, काय माहित नाही, सगळं शिकत नाही पण शिकतो, त्याच्यामुळे म्हणून ते समाज गोंधळू लागला नाही का. ते शिकून त्याचा उपयोग काय करत नाही, त्याचा खरा उपयोग होत नसेल तर मग ते शिकण्यामुळे पण काय होऊ शकतं, त्याचं नुकसान होऊ शकतं इतरांना. तर त्यामुळं जे त्याचं जे आज्ञाधारकपणा आहे त्याची खूप चर्चा होते, पण त्या आज्ञाधारक मध्ये पणामध्ये काय, ते कुठंतरी मध्ये छिद्र आहे, कुठेतरी उणीव आहे. तो आज्ञाधारक म्हणला पण कधी त्याच्याकडे द्रोणाचार्याने अंगठा मागितला तेव्हा, अर्थात ते जे त्याचं जे कृत्य आहे एकदम भयंकर कृत्य आहे. कोणी पण आपला अंगठा द्रोणाचार्यांना कदाचित वाटलं त्या काय देणार नाही बाबा, असे असेल ना की तो देणार नाही, तर मागून तरी बाबा काय कळेल आपल्याला, पण तिला ते प्रसन्न झाले, ठीक आहे चांगली गोष्ट आहे. पण त्याला अजून वाईट हे आता तेव्हा नाही वाटलं त्यांना त्यावेळेला अंगठा दिल्यावर की फार बरं झालं बाबा. आता त्याला बरं झालं यासाठी वाटलं की आता यापुढं एकलव्याकडून समाज विरोधी कार्य घडणार नाही, मग ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळं समाज विरोधी कार्य केल्यामुळं त्याच्याकडनं जे गुन्हे घडणार आहेत आणि त्याचं कर्माचं फळ त्याला किती जण भोगावं लागणार आहे पुढं, हे थांबवण्यासाठी काय केलं, द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला. त्यामुळं द्रोणाचार्यांचं कृत्य हे मुळीच काय एकतर्फी किंवा असं नाहीच, तर त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती काय ते जाणून त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून घेतला. ते ज्ञान त्याला देण्याविषयी त्यांना आधीपासूनच टाळलंच होत त्यांनी, पण टाळून सुद्धा जसं उदाहरणार्थ आपल्याला आपले गुरु सांगत असतील समजा हे कर म्हणून, तर आपण करतो, पण कधी कधी असं आपल्याला सांगितलं नाही, आपल्याला वाटतं काय नाही मी माझं करतो माझ्या पद्धतीने. तर समजा गुरु आलेले तर आपल्याकडं आणि त्याला तहान लागलेली आहे, त्याला पाणी हवंय थंडगार, आणि आपण विचार केला की जरा गुरु आलेत कधी नाही ते, त्यानंतर दूध दिलं ते फार पसंत होतं, आणि त्यानं दूध दिलं ते काय म्हणणार, दूध ठीक आहे पण आता दूध नाही चालणार, मला काय मला पाणीच हवंय, मला तहान लागली. असं होत नाही की त्याला दूध आहे का चालतं ते पण काय अडचण, असं नाही, त्याला पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं हे ओळखलं पाहिजे, पण तसं ओळख नाही केली आपण गुरुची. गुरुकडे ज्या पद्धतीने आपण जायला हवं ती पद्धत न वापरता आपण आपलं परस्पर त्या गुरुचं मूर्ती स्थापन करून ते ज्ञान घेणं, हे काय हे शास्त्र संमत नाही, विष्णू वैदिक शास्त्रामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये नाही सांगितलेलं आहे. आणि पुढं काय झालेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी आता बघा अंगठा घेतला तर तो निघून गेला, एकलव्य निघून गेला, द्रोणाचार्य वाटलं तर गेला, आता काय झालं काही चिंता नाही, आता काही युद्ध करणार नाही. पण तरी पण तसं असलं तरी पण त्यानं ते काय केलं माहिती का, पुन्हा उजवा अंगठा न वापरता कसं धनुष्य आणि सगळं हे करायचं ते पण त्यांनी तो शिकून घेतला, म्हणजे स्वतः प्रयत्न करून. आता त्याची चिकाटी आणि प्रयत्न फार महत्वाचे आहेत, पण ते चुकीच्या दिशेने चालेल विध्वंसाच्या दृष्टीने. त्याच्यामुळे जी प्रजा आहे प्रजेचं रक्षण होईल हा भाव नाही त्याच्यामध्ये. म्हणून म्हटले ना की त्याच्या क्षत्रिय गुणांचा अभाव होता, म्हणून त्याला ते ज्ञान दिलं नव्हतं, ते त्याने स्वतःहून मिळवलं. पुन्हा आता तोच प्रयत्न सुरू आहे त्याचा. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तर कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळेला की मी शस्त्र उचलणार नाही म्हणून, आणि त्याला ते माहित आहे शस्त्र आपण उचलणार नाही, असं आधी त्याने प्लॅनिंग केलंय सगळं. मी अर्जुना निमित्त बनवायचं मला, म्हणजे मी असणार ते पण मी स्वतः सहभागी होणार नाही. हे सगळं त्यांचं काय झालेलं आहे ते ऑलरेडी ठरलेलं, म्हणजे त्यांचं नियोजन केलंय भगवंतानं. आता त्यांनी पाहिलं हा जो एकलव्य आहे तो अंगठा नसताना सुद्धा काय करू, तरी पण हा काही ना काही विध्वंस कार्य चालूच आहे, थांबलेलं नाही, कारण त्याची प्रवृत्तीच तशी. त्याने जे शिकलाय त्याचा तो दुरुपयोगच होऊ लागलेला आहे. भगवंताने मुद्दाम काय केलं, त्याच्याशी युद्ध केलं, कोणाशी, त्या एकलव्याशी. आणि एकलव्याशी युद्ध करून त्याला भगवंतानी मारलं, त्याचा वध केला भगवंतानी. आता या ठिकाणी फार मोठं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे. तर भगवान श्रीकृष्ण एक तर द्रोणाचार्यांनी त्याला स्वीकार केला नाही, ठीक आहे समजू शकतो. अहो कृष्ण साक्षात भगवंत आहेत, तर त्याने का असं केलं बरं, त्याने त्याचा का वध करावा. उलट काय झालं, भगवंतांनी तरी सोडायला होतं, त्याला सोडून द्यायला पाहिजे नाही,
उलट कसं केलं भगवंतानी काय विचार केला, असं झालेलं आहे की भगवंताच्या हातून त्याचा मृत्यू झाल्यामुळं त्याला सद्गती प्राप्त झाली. आणि सद्गती किंवा भगवंताची प्राप्ती होणं ही फारच दुर्मिळ किंवा दुर्लभ गोष्ट आहे. असं नाही सहज चालता चालता त्याला झाले भगवंत, असं नाही. त्याला मेहनत घ्यावं लागतं, थोडंसं त्याला तयारी करायला लागली. आपण इथं काय झालेलं या ठिकाणी तिथं भगवान श्रीकृष्णांच्या हातून मृत्यू झाल्यामुळं ते सद्गती झालेली आहे. आणि विशेष करून भगवान श्रीकृष्णाने मारलं त्याला पाहतच असं घाव बघा भगवंतानी कसं केलं, एक गाव दोन तुकडे केले असते नाही, त्याला मारलं पण तो म्हणजे शरीराला त्याने भगवंताने वार केल्यावर सुद्धा तो भगवंताकडे पाहत त्यांनी शरीर सोडलं. कर्णाविषयी पण चर्चा केली होती आपण. कर्णाने पण काय भगवंताकडे पाहत शरीर सोडलं. चांगली कशी मिळाली. इथं पण तसाच उल्लेख आहे. इथं सुद्धा तो एकलव्य त्याला भगवंतानी मारलं आणि मारल्यामुळे झालं काय, तो भगवंताकडे बघत त्यांनी शरीर सोडलं. आता भगवंत क्रूर आहेत का? मग क्रूर आहेत? क्रूर नाही, उलट त्याचं हित करतात. त्याच्याकडे एवढं चूक झालेली आहे. गुरु शिवाय त्यांनी काय केलेलं आहे, ज्ञान मिळवलेलं. म्हणजे ही विधी नाही. विधी कशी माहिती आहे ना, 7व्या अध्यायातला 34वा श्लोक आहे भगवद्गीतेतला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पण, अर्जुना काय केलं पाहिजे, त्या तत्वदर्शी लोकांकडे जा ज्यानं माझं तत्व जाणलेलं आहे. त्यांना त्यांची शरण घे, त्यांची सेवा कर, जिज्ञासा कर. आणि मग काय ते जिज्ञासा कर, त्यातून काय लाभ होणार आहे, 3 गोष्टी सांगितलेले. त्यांची शरण घे, त्यांना प्रणाम कर, असं पण आहे. आणि दुसरं म्हटलंय की त्यांना प्रश्न विचारणं. कुठल्या उद्देशाने प्रश्न? सेवा भावनेनं. आणि त्या प्रश्न विचारल्यामुळं त्या प्रश्नांची जी शास्त्रसंमत उत्तरं गुरुच्या मुखातून प्राप्त होतात, ती प्राप्त झाल्यावर काय अपेक्षित आहे, त्यानं त्याप्रमाणे आचरण करणं अपेक्षित आहे. हे महत्वाचं आहे. तसं होत नाही. आणि बघितलं की म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं, त्याला वध केला. आणि असं म्हटलेलं आहे की जो एकलव्य जो आहे, की असं उल्लेख आहे की जर भगवान श्रीकृष्ण विचार, जर मी कुरुक्षेत्र युद्धापर्यंत तो जिवंत राहिला, काय करणार तो? नक्कीच दुर्योधनाला भेटणार, दुर्योधन बाजूला येणार आणि काय करणार, तो पुन्हा अधर्माची बाजू धरून तो युद्धामध्ये सहभागी झाला की पुन्हा त्याची गती काय होणार आहे, ते काय त्याच्या हिताचं नाही. त्याविषयी भगवंतानी विशेष त्याला संधी दिलेली की योग्य त्याची गती प्राप्त व्हावी म्हणून महाभारतामध्ये असा उल्लेख आहे. म्हणजे त्याचं कर्म जे आहे म्हणा, किंवा त्याचं जे काही त्याला त्रास होणार आहे पुढं, त्यातनं वाचवण्यासाठी काय करतात. जसं असं श्रील प्रभुपाद असं म्हणतात एका ठिकाणी तात्पर्यामध्ये, एखाद्याने खूप गंभीर गुन्हा केला असेल, त्याला फाशीची शिक्षा जर सजावली असेल, तर ती फाशी शिक्षा होणं ते त्याच्या फायद्याचं. का बरं? आता फाशी जर घेतली, त्यानं स्वीकार केला, हो म्हटलं, तर पुढच्या जन्मात ज्या पाप कृत्यामुळे त्याला ती फाशी झाली होती, या जन्मातला असेल आधी जन्म काही कारणामुळं, ती उपभोगल्यामुळं पुन्हा त्याचं फळ मिळणार नाही. पण तो पळून गेला, क्षमा मागितली, क्षमा म्हणून केल्यामुळं त्याला सोडलं. क्षमा इथं झालेली आहे इथल्या लोकांनी, पण ते वरचे नियम वेगळेच आहेत. पण जेव्हा जीव अति तळमळीनं भगवंताला विनवण्या करतो, तर भगवंत काय करत नक्कीच त्याचं जे म्हणणं ते समजून घेतात. तर अशी स्थिती एकलव्यामध्ये नव्हती. तो भगवंताचा शरणागत भक्तही नव्हता, गुरुची शरण त्यांनी घेतलेली नव्हती. आणि आपल्याच पद्धतीप्रमाणे द्रोणाचार्यांची बुद्ध स्थापन करून ते सगळं धनुर्विद्या शिकून घेतली. पण आपण ऐकलंच की त्याला त्याचा दुरुपयोग केला. आणि अजून जर राहिला असता तर काय झालं असतं, सगळं परत उद्ध्वस्त करत गेला असत. आणि ते तसं उद्ध्वस्त झाल्यामुळे काय होणार, मग खरं जे लाभ व्हायला पाहिजे इतरांना, मी सांगितलं बघ, क्षत्रिय क्षत्रायते इति क्षत्रिय. क्षत्रिय कोण? तू इतरांना क्षती, इजा, हानी, दुःख होण्यापासून वाचवतो, तो क्षत्रिय आहे असं म्हटलं नाही. म्हणून आपण संपूर्ण हे जे आता जी चर्चा याच्यात जर आपण थोडं अजून पाहायचं ठरवलं, तर एक लक्षात येईल की
जो एकलव्य होता तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याची पूर्ण योग्यता त्याच्यामध्ये होती. पूर्ण योग्यता आहे काय करण्याची, चांगला योग्य धनुर्धर बनण्याची आहे. त्याच्यामध्ये धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य मिळत, त्याच्यामध्ये त्या बाबतीत काही वाद नाही, निर्विवाद आहे. त्याच्यात धनुर्विद्या चांगला हे करत होतो. पण झालं असं की ते पुरेसं नाहीये. काय करण्यासाठी त्याच्यात जी लक्षणं किंवा जे त्याचं जे चरित्र आहे त्याच्यामध्ये तो कमी पडतो. क्षत्रियाचं चरित्र किंवा क्षत्रियाचं कार्य इतर जीवाला त्रास होण्यापासून वाचवणं आहे, हे मात्र त्याच्याकडून झालं नसतं, झालं पण नाही. अंगठा काढून घेणारे परत युद्ध करत राहिला, म्हणून भगवंतालाच दया आली त्याच्यावर. म्हणून भगवंता विचार केला की अरे अंगठा गेलाय बाबायचा, तरी आता एवढं तरी त्यांनी समजून घ्यावं. माझा अंगठा गेला म्हणजे काय, मी आता युद्ध करून हे तरी समजून घ्यायला हवं त्याने, पण समजून नाही घेतलं. युद्ध बेफाम युद्ध करत राहिलेलं आहे. भगवंता विचार केला आता जर मारण्याचं काय होईल, आत्मा तर मरणार नाही, शरीर नष्ट होईल आणि पुढच्या वेळेला त्याला पुन्हा चांगलं शरीर मिळेल. भगवत भक्तीचं हा लाभ. आता याच्यापेक्षा काय लाभ विचार करू शकतो एखादा. थेट भगवंताकडे जाण्याचा जर फायदा होत असेल एखाद्याला, काय वाईट आहे, तो लाभच लाभ आहे. आणि या गोष्टी समजून घ्यायचं आपल्याला. आणि सुरुवातीला मुद्दा सांगितला की अंगठा जो दिला त्यांनी अश्वत्थ एकलव्याने, ते देण्यामागे त्याचं जे विनम्रता म्हणा किंवा समर्पित भाव दिसून येतो, पण तो फार उशिरा. त्याने हे ओळखायला होतं की अरे मी आधी नको म्हटल्यावर सुद्धा मी शिकल्यामुळं ते अंगठा मागतात, आता मी काय करायला हवं, आता तरी युद्ध मी करायला नको. पण तसं नाही झालं, तो करतच राहिला. आणि मग त्याने काय केलेलं आहे, त्यांनी अतिशय अनावश्यक ठिकाणी त्यांनी त्याचं काय केलंय, हिंसेचा प्रयोग केला. बरोबर ना, बाण मारणं वगैरे हिंसाच आहे, पण हिंसा कधी करायची, एका ठिकाणी शांतता स्थापित करण्याची. कुत्र्याचं भोंकणं शांत करण्याचं आपणच काय होऊ शकतं, कुत्रे किती वेळ भोंग केलं बरं असं. पण इथं मात्र त्याचं कुत्र्या तोंडच पॅक करून टाकलेलं. आणि मग इथं भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यावर दया येऊन त्याला काय केलं, त्याचा भगवंतांनी उद्धार केला. बघितलं की आता हा असंच वाईट कृत्य करत राहणार आहे, याला जर मी जर दयाने दाखवली त्याचं पूर्ण काय होणार, वाटोळ होणार. भगवंतांची दया असं आहे ना. एकलव्य द्रोणाचार्यांच्या परस्पर त्यांच्या अनुमतीशिवाय शिकला, पण भगवंताने द्वेष करून त्याला मारला असं नाही. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात गीतेमध्ये, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. मी सर्व जीवांना समान पाहतो, मी कोणाविषयी द्वेष आणि असमान असं बघत नाही. कारण मी द्वेष भगवंत का करतील बरं, पण आपण त्यांचे अंश, आपण आत्मे आहोत, आपण भगवान श्रीकृष्ण शाश्वत अंश आहोत. त्यामुळं त्यांचं आपल्यावर प्रेम आहे, आपलं नाही त्याच्यावर जास्त किती पटीनं त्यांचं आहे, पण आपण विसरून गेलोय आपल्याने भगवंताचं नातं. पण त्यांना माहिती आहे, त्यामुळे भगवंत अशा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या माध्यमानं आपल्या जीवांचं कल्याण करण्यासाठी पाहतात. पण जे अज्ञानी लोक त्यांना काय वाटतं, मग त्याचं ते वेगळंच निगेटिव्ह थिंकिंग, त्यांचे नकारात्मक भाव. नुकतंच आज वाचण्यात आलं, मला इतकं वाईट वाटलं. तर म्हणे एकलव्याची काय, एकलव्याची दशा अवस्था अशी बिकट झाली. बघा त्याला कोणीच बघितल्याला असतील अशा दुर्लभ झालं, पण नाही कोणी का नाही, भगवंत कृष्ण श्रीकृष्ण सतत कृपा आहे, दृष्टी आहे सर्वांवर. तेव्हा त्याने पाहिलं की अरे चांगला धनुर्धर आहे, पण काय होणार, दुरुपयोग करणार, त्याला मारला नाही तर काय होणार, खूप पसरत जाणार अजून, आणि याची शिष्य बनतील अजून, असे होऊ शकत. शिष्य सांगितलं की मी काय शिकवणार नाही, तुमचं शिका. तसं आजकाल चाललं ना. आजकाल काय शिक्षकावर जाऊन शिकावं हा प्रकार फार कमी झाला. त्यानंतर पुस्तक आहेत, अभ्यास करून येतो. अडचण काय होते, आपण अभ्यास करण्यात का आपल्यात सामर्थ्य आहे, कुवत आहे, पण काय अडचण काय होती, ती शरणागतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळं गाडी जात नाही पुढं. तसं उदाहरण सांगायचं झालं की आपल्याला मंदिरात जातो, आपण मंदिरात साहजिकच हात जोडतो, आपण थोडं मस्तक झुकवतो, ज्याला शक्य ते जमिनीत डोकं टिकून प्रणाम, पंचांग प्रणाम किंवा साष्टांग दंडवत असं करतात. तर तिथं ते जे झुकतात त्या ठिकाणी, ते झुकणं म्हणजे शरणागती प्रक्रिया आहे, एक त्यातला भाग आहे शरणागतीचा, समर्पणाचा, झुकणं प्रणाम करणं.
आणि त्याच्यावर अंदाज येतो. जसं म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं या ठिकाणी त्याला त्याचा लाभ झुकल्यावर आहे लाभ, पण तो झुकलंच नाही किंवा ज्याच्यापुढे झुकायला गेलेलं आहे त्याने मला स्वीकारच नाही केला. आता मी एखाद्या शाळेत ऍडमिशन घ्यायला गेलो किंवा कोणीतरी त्याला म्हणा सॉरी ऍडमिशन फोन झालेलं आहे, तुम्हाला मिळणार नाही. तो जर त्यांनी पण चौकशी केली, अहो खोटं बोलले, आहेत ना भरपूर जागा, पण जागा आहे तो, पण त्याला कळलं की तुला तेवढे टक्के नाहीत म्हणून तुला घेतलं नाही. त्यामुळं हा जो एकलव्य आहे हा कमी जातीतला आहे म्हणून त्याला घेतलं नाही असं नाही. अहो ह्याचा विषय ऐकलं ना, सत्य का म्हणे एक ऋषी, गाभारी ऋषी, गौतम ऋषीच होते, त्यांच्याकडं एक जण आला म्हणजे आला आणि त्यांनी म्हटलं की मला तुमच्याकडे शिकायचं गुरुकुलमध्ये. तर त्यांनी म्हटलं तुझे वडील कोण आहेत बरं. तो घरी गेला, त्याने आईला विचारलं, आई ग वडिलांचं, आणि घरी नव्हतेच ना वडील तेव्हा, तिने पाहिलंच नव्हतं. ती म्हणाले बघ म्हणे तुला खरं सांगते, तो आता समजूतदार झालेला आहे की मी तर एक वेश्या स्त्री आहे आणि बरेच पुरुष येत असतात, त्यामुळे मी सांगू शकन तुझ्या वडिलांचं काय नाव. मग तसं आहे तसंच सांगतो तुझं त्या गुरुना की असं असं आहे, क्षमा करा मला असं सांगितलं आहे. ते गुरु प्रसन्न होतो तुला असं म्हणून, अरे असा म्हणून काय चालतो नाही. ते बघतात की हा खरं बोलतोय, खरं बोलणं हे फार चांगलं लक्षण आहे. त्या ब्राह्मणाचं लक्षण सत्य बोलणं. त्याने ओळखलं, ठीक आहे, तुला शिकायला तयार आहे. आता बघ काही तसं बघा तर बाह्य दृष्टीने काहीच योग्यता नाही. एक वेश्येचा मुलगा असले तर काय, ब्राह्मण पण एक क्षेत्र काहीच नाही, पण का स्वीकार केलं, सत्य बोलतो म्हणून. एकलव्याला नाकारणं म्हणजे द्रोणाचार्य तो कमी जातीचा म्हणून नाकारला नाही. का नाकारलं, कारण त्याचा दुरुपयोग करेल आणि केला पण त्याने पाहिलं जातं. आणि भगवान श्रीकृष्ण अजून किती दयाळू पाहिजे हो याच्यापेक्षा. असं म्हणतात ना, उद्धव आणि विदुरांच्या संवादामध्ये येतो ना उल्लेख की कृष्ण एवढे किती दयाळू. दयाळूपणा सीमा, समजा एखादी इलॅस्टिक आपल्या हातामध्ये, ते किती ताणाव त्याला लिमिट असतं की खूप एवढं ताणं लागतात ते काय तुटून जाईल ते. त्याला बुद्धिमान व्यक्तीला की माहिती किती ताणा म्हणून. तर भगवंत किती दयाळू, त्यांना लिमिटच नाही काही. उद्धव म्हणतात एका श्लोकामध्ये, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पायदाप्य साध्वी लेभे गतिम धात्रिचिताम ततोन्यम कम वा दयालुम शरणम व्रजेम. पण त्या भगवान श्रीकृष्ण आहेत का अजून कोण दयाळू आहे ज्याची मी शरण ग्रहण करू शकतो. तर काय बरं, काय असं काय विषय त्यांच्यामध्ये, का बरं त्यांची शरण घ्यायची, अहो का नाही. पण अहो आश्चर्य म्हणे काय, बकियम ती पूतना बकासुराची बहीण, ती आपल्या स्तनाला अतिशय काल कूट विष लावून आलेली, कृष्णाला मारायला आलेली, असाध्वी होती. पण कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आलेली आहे, कृष्णाला माहिती मला मारायला आलेली आहे, तरी पण भगवान श्रीकृष्णाने काय केलं, तिचं स्तनपान केलं. आणि काय भावना ठेवली, अरे मला स्तनपान केली, माझी आई आहे. स्तनपान काय केलं, विष पाजलं. पण भगवंत ते नाही पाहिली, माझी आई आहे म्हणून तिला मारलं का, ते शरीर अयोग्य होतं, मारलं पण तिला पुढचं दिव्य शरीर मिळालं. ते शरीर संपल्यानंतर कुठलं, ती आई दाईचं स्थान मिळालं. 7 मातांमध्ये हे कुठली, सांभाळणारी किंवा दाई, ते स्थान दिलं भगवंताने. अजून काय दयाळू पाहिजे एवढं. त्यामुळे जे शास्त्रात आधार घेत नाहीत, कुठलं पण लेख लिहितात, कादंबऱ्या काढतात, त्यांना काय वाटतं, त्याला याच्यावर अन्याय झाला, त्याच्यावर अन्याय झाला. पण अन्याय नाही झाला, म्हणून काय झालेलं आहे, ती कृपा झालेली. त्यामुळे एकलव्य हा जो आत्मा होता तो भगवंताकडनं मारला गेल्यामुळे थोडं भौतिक जगात भटकणार नाही, तो भगवंताकडे जाणार नाही शकतो. तर हे समजून घेतलं पाहिजे. हे फार गुंतागुंतीच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत महाभारतामध्ये, त्या आपण योग्य रीतीने जर समजून नाही घेतल्या, शास्त्राच्या महाभारताच्या आधारे वैष्णवांच्या आचार्यांच्या माध्यमानं, तर काय होणार, आपल्याला आपण आपल्या पद्धतीने अर्थ लावू आणि आपल्याला दिशाभूल किंवा गैरसमज होऊ शकतो नसताना पण. हरे कृष्ण.